नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल PKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 अशा जाहिराती सांगणार आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त लागायचे चान्सेस आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांची मित्रांनो 10वी झालेली आहे, जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आणि त्यासोबतच वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेसाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे। 4 जाहिराती आहेत, विविध पदे आहेत आणि अतिशय मित्रांनो चांगली ही पदे आहेत। तर पहा, यामध्ये मित्रांनो पहिली जी जाहिरात आहे GMC मिरज याची मित्रांनो जाहिरात आहे। 90% मित्रांनो जास्त चान्सेस आहेत अशा मित्रांनो जाहिरातीमध्ये याच्यामध्ये लागण्याचे। तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरायची डेट, कोणकोणत्या जागा आहेत त्या मित्रांनो सर्व सांगणार आहे शॉर्टमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, मिरज GMCची ही जाहिरात आहे आणि यामध्ये गट ड ची मित्रांनो ही पदे भरली जाणार आहेत गट ड साठी। तर पहा वर्ग 4 चे आणि यामध्ये मित्रांनो सर्व पदे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आहेत। मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। तर मित्रांनो विविध संस्था आहेत आणि याच्यामध्ये हे मित्रांनो जागा भरल्या जाणार आहेत। तर पहा, पहिले आहे संस्थेचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। तर यामध्ये पाहू शकता तुम्ही शिपाई, शवविच्छेदन परिचर, शवविच्छेदन कक्ष परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वसतिगृह सेवक, सुरक्षा रक्षक, अंधार खोली परिचर। तर अशा मित्रांनो एकूण 47 जागा आहेत यामध्ये। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता याची जी पेमेंट आहे ती अशी असेल, वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 आणि अतिशय मित्रांनो चांगल्या जागा आहेत। दुसरी संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज। तर यामध्ये मित्रांनो शिपाई, कक्ष सेवक, तर यामध्ये अशा एकूण विविध मित्रांनो औषध वितरण सेवक, बाह्य रुग्ण सेवक अशा विविध पदांसाठी 80 जागा आहेत आणि मित्रांनो अतिशय चांगले आहेत। तर 10वी पास विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दुसरे विद्यार्थी जे आहेत तर त्यांनीही पहा। तर विविध पदांसाठी या जागा आहेत। तर पहा, यामध्ये संस्थेचे नाव आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली। यामध्ये कक्ष सेवक, पहारेकरी, शिपाई, क्षकिरण सेवक आणि याची मित्रांनो सर्वांसाठी यामध्ये शस्त्रक्रिया सेवक अशा पदांसाठी 18,000 ते 56,900 अशी वेतन श्रेणी आहे। तर पहा काय 16,700 ते 52,400 अशी वेतन श्रेणी आहे। तर विविध पदे आहेत आणि त्याची वेतन श्रेणी वेगळी आहे। तर याच्या मित्रांनो एकूण 158 जागा आहेत। तर पहा 128 जागा आहेत मित्रांनो पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय यामध्ये। तर पहा नंतरची संस्थेचे आरोग्य शिक्षण पथक तासगाव, यामध्ये एकूण 8 जागा आहेत आणि संस्थेचे नाव मित्रांनो एकूण जे आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज 47, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय 80, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यामध्ये 128, आरोग्य शिक्षण पथक तासगाव यामध्ये 8 अशा एकूण 263 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे। तर यामध्ये पहा शैक्षणिक अर्हता, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। तर पहा काय आहे शैक्षणिक अर्हता। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। सर्व पदांकरिता मित्रांनो सामायिक शैक्षणिक अर्हता आहे आणि यामध्ये पहा न्हावी या पदांसाठी मित्रांनो 10वी प्लस ITI केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे। तर सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 10वी प्लस कमीत कमी 1 वर्षाचा नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे। तर प्रयोगशाळा परिचर पदासाठी 10वी प्लस शास्त्र म्हणजेच विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी। तर माळी या पदाकरिता उपरोक्त मधील म्हणजेच 10वी प्लस माळी प्रमाणपत्र लागेल आणि मराठी भाषेचे ज्ञान मित्रांनो सर्वांसाठी आवश्यक आहे। तर माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता मित्रांनो खाली दिल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। तर नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वयोमर्यादा पहा, तुम्ही वयोमर्यादा ही पाहून घेऊ शकता इथे। तर परीक्षेचे स्वरूप मित्रांनो असे असेल, मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 50 गुण, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित यासाठी 50 गुण असे एकूण 200 गुणांचा पेपर असेल आणि परीक्षा कालावधी मित्रांनो 2 तासाचा असेल।
तर नंतरचं पहा परीक्षा शुल्क मित्रांनो भरवायची आहे, जे खुल्या प्रवर्गासाठी 1000 फीस, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीस। तर यामध्ये फॉर्म भरायची जी डेट आहे तर 22/8/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा मित्रांनो दिनांक 14/9/2025। तर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो 4/10/2025 आहे। तर मित्रांनो 4/10/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। नंतरची जाहिरात आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर। तर यामध्ये मित्रांनो चांगल्या जागा आहेत। कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। याची आपण डेट पाहणार आहोत। तर यामध्ये पहा कोणकोणत्या जागा आहेत। कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता आणि त्यासमोर मित्रांनो किती जागा आहेत त्याही तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक असे मित्रांनो पदांसाठी जाहिरात आहे। आणि यामध्ये पाहू शकता उपसचिवसाठी ही शैक्षणिक अर्हता लागेल। यासाठी वेतन श्रेणी 35,400 ते 1,32,000 आहे। तर मित्रांनो आपण शॉर्टमध्ये सांगणार आहोत, तर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो। तर निरीक्षकसाठी मित्रांनो शासन मान्यता प्राप्त सांवेदिक विद्यापीठाची कोणत्या शाखेतील पदवी प्लस MSCIT याची तुम्ही वेतन श्रेणी पाहू शकता। निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक त्यासमोरच तुम्ही मित्रांनो शैक्षणिक अर्हता पाहू शकता। शिपाई तर पहा येथे शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता। तर शिपाईसाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, पहारेकरीसाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, माळीसाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, कनिष्ठ अभियंतासाठी शासन मान्यता प्राप्त सांवेदिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी असणे अनिवार्य आहे। तर वयोमर्यादा ही तुम्ही पाहू शकता, येथे दिलेली आहे वयोमर्यादा। तर सरळ सेवा पदभरतीकरिता वेळापत्रक पहा। दिनांक 15/8/2025 पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि दिनांक 14/9/2025 रोजी सायंकाळी 11 मित्रांनो पर्यंत फॉर्म भरायला मित्रांनो लास्ट डेट असेल। तर 14/9/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। कृषीची मित्रांनो ही जी जाहिरात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरची यासाठी। नंतरची जी जाहिरात आहे नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग। तर मित्रांनो याची जाहिरात आहे आणि यासाठी मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे 26/8/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 9/9/2025 ही मित्रांनो लास्ट डेट आहे। आजच मित्रांनो लास्ट डेट आहे, तर तुम्ही लगेच मित्रांनो जाऊन फॉर्म भरू शकता। यासाठी पहा 174 पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे। यासाठी कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल, सिस्टीम ॲनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर अशा मित्रांनो 174 जागांसाठी जाहिरात आहे। तर नंतरची जी जाहिरात आहे मित्रांनो लास्ट मित्रांनो जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही जाहिरात आहे। यामध्ये मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत। तर पहा यामध्ये तुम्ही पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत, लिपिक, टंकलेखक, सर्वेअर, नळ कारागीर, प्लंबर, फिटर, मिस्त्री आणि याची मित्रांनो समोरच तुम्ही वेतन श्रेणी पाहू शकता। तर अतिशय चांगल्या जागा आहेत मित्रांनो आणि अतिशय दर्जेदार मित्रांनो पदे आहेत। यामध्ये कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत अशी मित्रांनो येथे पाहू शकता। फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीज तंत्री, उद्यान अधीक्षक अशा विविध पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। आणि एकूण मित्रांनो याची जी पदसंख्या आहे 358 जागांसाठी जाहिरात आहे। अतिशय चांगल्या आहेत मित्रांनो जागा। तर यामध्ये मित्रांनो जास्त तुमचा लागायचा चान्स आहे। तर पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी वेळापत्रक आहे या मित्रांनो मीरा भाईंदर जी जाहिरात आहे यासाठी। तर पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे 22/8/2025 आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो 12/9/2025। तर मित्रांनो 12/9/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। लवकर फॉर्म भरा मित्रांनो, अतिशय चांगल्या जागा आहेत यासाठीही। तर या मित्रांनो या 4 जागा होत्या आणि मित्रांनो 4 जागांसाठी आपण थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत मित्रांनो काही जाहिरातीची माहिती पोहोचली असेल, काही जाहिरातीची माहिती पोहोचली नसेल तर या जाहिराती मित्रांनो पाहून घ्या आणि डिटेलमध्ये आपण जाहिराती कव्हर केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, तेथेही मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता। तर अशाच मित्रांनो जाहिरातींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कंटेंट जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा।
धन्यवाद.